या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह आणि आपण पाहताय सकाळच्या टॉप न्यूज। सिंधुदुर्ग डाक विभागानं मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गोवा रिजनल स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या रिजनल स्टार मोहिमेत सर्वोत्तम विभाग म्हणून गोवा रिजनल स्टार डिव्हिजन हा किताब पटकावलाय। या भव्य पुरस्कार सोहळ्यात गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडलं। या पारितोषिक वितरण सोहळ्यास डॉक्टर N विनोद कुमार, अध्यक्ष मार्मा गोवा पोर्ट अथॉरिटी आणि गोवा पोस्टल रिजनचे पोस्ट मास्टर जनरल सईद रशीद उपस्थित होते। या पारितोषिक वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग विभागानं गोवा रिजनल स्टार विभागीय प्रमुख हे पारितोषिक 3 वेळा पटकावून हॅट्रिक केली। सिंधुदुर्ग विभागाच्या वतीनं डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी हा बहुमान गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते स्वीकारला। तसेच गोवा रिजनल स्तरावर नामांकित करण्यात आलेल्या एकूण 87 पारितोषिकांपैकी सर्वाधिक 33 पारितोषिकं सिंधुदुर्ग विभागानं आपल्या नावे केली आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार बोर घाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4च्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली। ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती। या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। तापमानानं 36 गाठली असताना कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याची सक्रिय स्थिती कायम आहे। किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं कोकण किनारपट्टीवर आगामी 2 दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। या वातावरणीय बदलानं प्रभावित होऊन रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। बदलत्या वातावरणामुळे कधी ऊन तर कधी पाऊस असं चित्र राज्यात सध्या अनुभवायला मिळतं। वाढत्या उष्णतेमुळे आजारांचा प्रसार होतोय। या उष्णतेचा फटका राज्यासह मुंबईला बसला असून उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत। गेल्या 1 महिन्यात उष्माघाताच्या 72 संशयित रुग्णांची नोंद मुंबईत झालेली आहे। तर राज्यात यावर्षी एका तरुणाचं निदान झालं असून 357 संशयित रुग्ण नोंदवले गेले। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला झाल्याचं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलंय। प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते असाही गौप्यस्फोट मलिकांनी केलाय। पुलवामामध्ये CRPFच्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती। त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती, मात्र गृह मंत्रालयानं त्यांना विमानं दिली नाहीत। ही चूक केली, त्यामुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला असा खुलासा सत्यपाल मलिक यांनी केलाय। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण 7 लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।